आजचा दिवस संपूर्ण राज्यासाठी, राज्यातल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होणार आहे। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असेल, तर मुंबई, संभाजीनगर, नवी मुंबई, वसई विरार, कोल्हापूर, कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी, मालेगाव, पनवेल, मीरा भाईंदर, नांदेड, सांगली, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना या महानगरपालिकांसाठी मतदान होतं। निवडणुकीसाठी 15,908 उमेदवार रिंगणात आहेत, तर मुंबईत सर्वाधिक 1,700 इतके उमेदवार आहेत। आणि काही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। महत्त्वाच्या महापालिका पुणे, मुंबई, संभाजीनगर या महापालिकांच्या निवडणुकीचं मतदान आज पार पडणार आहे, आणि त्या अनुषंगानं यंत्रणा, प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे त्याचे दृश्य आपण पाहतोय। पुणे, मुंबई आणि संभाजीनगर या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईमधून आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत, पुण्यामधून ज्ञानेश्वर चौतमल आणि संभाजीनगरमधून सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला आपण मुंबईकडे जाऊया। सुशांत, प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे त्याविषयी आपण सुरुवातीला बोलू। विक्रांत, आपण जर बघितले असेल तर मुंबईत हाय व्होल्टेज सगळ्या लढती आहेत आणि याचमुळे प्रशासन जे आहे ते सतर्क झाल्याचं बघायला मिळतं। मी आता वांद्रे येथील एका मतदान केंद्रावर आहे। सेंट जी शाळा आहे त्या शाळेच्या बाहेर या ठिकाणी 7:30 वाजता मतदानाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्याआधी 100 मीटरच्या बाहेर सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या ठेवल्या जात आहेत। 100 मीटरच्या आतमध्ये कुणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाहीये। आपण जर बघितलं असेल तर प्रत्येकाचं आयडी बघूनच आतमध्ये जे आहे ते सोडलं जात आहे, कारण मनसेने ज्या पद्धतीने दुबार मतदार दिसतील तिथे झोडा असं सांगितलंय आणि याचमुळे कुठेतरी पोलीस प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे। तो निवडणूक अधिकारी जे आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत। 7:30 वाजता मतदानाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल। हा जो परिसर आहे, मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हीव्हीआयपी असतात, त्यासोबत आशिष शेलार देखील याच आपण जर बघितलं असेल तर इथे मतदान करणार आहे। त्यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। प्रत्येक मतदाराचं आयडी सुरुवातीला तपासलं जातं आणि त्यानंतर त्याला या गेटमधून आतमध्ये जे आहे ते सोडलं जाते। विक्रांत, बघितलं असेल तर मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं प्रचार संपला, आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर आजचा दिवस उजाडलाय तो म्हणजे मतदानाचा। अर्थात मुंबईकर कुणाला मतदान करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार। मात्र प्रशासन मतदान केंद्राबाहेर अशा पद्धतीने अलर्ट करण्यात आले, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊया। पुण्यामधून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्याची निवडणूक अतिशय रंगतदार झाली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकमेकांवर आरोप करताना दिसले। सत्तेतले दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते। आज फायनल डे ऑफ द बॅटल आहे। खरं आहे, 165 उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुण्यात आहेत। त्यापैकी 2 हे बिनविरोध यापूर्वीच निवडून आलेले आहेत। 163 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाणार आहे आणि त्याच्यासाठी प्रशासन आणि एकूणच पोलीस विभागाची कशी तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ते आपण बघतोय। सगळे जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत ते आपला हक्क बजावण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्या दिलेल्या वेळेत सकाळपासूनच हजर आहेत। मॉकपोल काही वेळापूर्वी या ठिकाणी झाला आणि प्रत्यक्ष मतदान जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 7:30 वाजता सुरू झाल्याचं बघायला मिळेल। हे सगळे आपापलं कर्तव्य बजावणारे सगळे कर्मचारी, त्यासोबतच पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। या सगळ्या आज दिवसभर चालणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेचा जो लोकशाहीचा उत्सव म्हटला जातो त्याची एकूण सगळी जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। सगळ्या ईव्हीएम मशीन्स असतील किंवा संबंधित सगळी जी यंत्रणा असेल त्याचं दिलेलं चोख नियोजन या ठिकाणी सुरू आहे। मॉकपोल या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि मतदान अधिकारी आपलं या ठिकाणी दिवसभर आज कर्तव्य बजावतील। तसंच लोकशाहीच्या उत्सवात सगळ्या मतदारांनी देखील आपली भूमिका, आपलं मतदान जे आहे, आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो या ठिकाणी बजावणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कशा पद्धतीनं सगळी तयारी या ठिकाणी सुरू आहे त्याचा आपण हा प्रेक्षकांना आढावा दाखवतो आहोत आणि अगदी काही वेळात, अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रत्यक्षपणे मतदार या ठिकाणी येऊ शकणार आहेत आणि त्यांचं मतदान जे आहे, मतदानाचा हक्क या ठिकाणी सगळे मतदार बजावू शकणार आहेत। विक्रांत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात सत्तेतल्या 2 पक्षांमध्ये जी सगळी
लढत आपल्याला बघायला मिळाली, प्रचार जो आपल्याला बघायला मिळाला, त्याचा कशा पद्धतीनं मतदारांवरती प्रभाव पडलेला आहे आणि मतदार आज कोणाला कौल देणार आहेत हे आज आपल्याला या EVM मशीनमध्ये कैद होताना बघायला मिळणार आहे. पुणेकरांनी नेमकं आज कुणाला कौल द्यायचं ठरवलंय याची प्रक्रिया आज दिवसभर या ठिकाणी चालणार आहे. जवळपास 35 लाखांपेक्षा जास्त मतदार हे पुण्यामध्ये असल्याचं आपण पाहतो आणि त्यापैकी 18 लाखांपेक्षा जास्त मतदार हे पुरुष मतदार आहेत, तर उर्वरित जी 17 लाखांपेक्षा जास्त संख्या महिला मतदारांची आहे, यात कोण जास्त मतदानाचा हक्क बजावतोय हेही पाहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या वर्षी अर्थात मागच्या वेळी 9 वर्षांपूर्वी जेव्हा मतदान झालं होतं तेव्हा 53% अधिक मतदान झालं होतं. यावर्षी 60% जास्त अधिक मतदान होईल अशा पद्धतीचा जो विश्वास आहे तो या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. तशा पद्धतीचं कॅम्पेन देखील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मागच्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राबवलेलं होतं आणि खरंच त्याचा तसा फायदा होतो का हे पाहावं लागणार आहे. जी अपेक्षा व्यक्त केली जाते जास्त प्रमाणात मतदान व्यक्त होईल, मतदानाचा टक्का वाढेल, ते होतंय का हे पाहावं लागेल. आपल्या माध्यमातून देखील आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि पुणेकरांना आवाहन करूयात की अगदी पुढच्या काही मिनिटांपासून जेव्हा प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे तेव्हा आपण घराबाहेर पडलं पाहिजे आणि आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावला पाहिजे. विक्रांत, अगदी खरं ज्ञानेश्वर, आपलं ते आवाहन आहेत सगळ्या प्रेक्षकांना की प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मी संभाजीनगरमध्ये जातो, तुम्ही दोघे जोडलेलेच राहा. सचिन जिरे आपले प्रतिनिधी संभाजीनगरमधून आपल्यासोबत आहेत. सचिन, संभाजीनगरची निवडणूक तर इतकी रंगतदार झाली, म्हणजे नाट्यमय घडामोडी घडल्या, मात्र संभाजीनगरची निवडणूक आजही पाण्याच्या मुद्द्यावर होते, अगदी बेसिक मुद्द्यांवर होते. काय परिस्थिती आहे, प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे? पाण्यावरती संपूर्ण हा प्रचार राहिला होता. सध्या आपण संभाजीनगरच्या बेगमपुरा भागातील प्रभाग क्रमांक 3 या बूथवर आहोत. आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीने सेल्फी पॉईंट काढण्यात आलेले. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की अशा फुग्यांनी हा संपूर्ण बूथ आहे जो सजवण्यात आलेला आहे. त्यामध्ये महिलांसाठी वेगळी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या बाळंतीण आहे, त्यांच्यासाठी, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध असतील, गर्भवती असतील, इतरांसाठी देखील या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली. त्यांना ने-आण करण्याची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावं, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान केंद्रावर यावं यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली होती. घराघरात जाऊन जनजागृती देखील करण्यात आली होती. आता काही वेळातच आता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आपण पाहू शकतो ही लगबग आहे मतदान सुरू होण्यापूर्वीची, आणि जे विविध पक्षातले पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात, प्रतिनिधी असतात उमेदवारांचे, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ही संपूर्ण तयारी आहे. शेवटचा हात फिरवला जातोय. कालच आपण पाहिलं कशा पद्धतीने मतदान करायचं प्रशासनाने हे सर्व याचं मॉकड्रिल केलं होतं आणि त्यानंतर आता इथून आपण पाहू शकतो की आता जे मतदान करणारे अधिकारी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि काही क्षणातच आता या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आपण पाहतो पहिल्यांदाच संभाजीनगरची निवडणूक जी आहे प्रभाग पद्धतीने होत आहे, त्यामुळे नागरिकांना नेमकं मतदान कसं करायचं याबद्दल देखील संभ्रम होता. त्या संदर्भाने या ठिकाणी अशी 4 पद्धतीचे जे प्रभागाला कसं मतदान करायचं त्या संदर्भाने या ठिकाणी बाहेर मतदान केंद्राच्या अशा पद्धतीचे फलक लावण्यात आले, जेणेकरून येणारा जो मतदार आहे तो संभ्रमात राहू नये, त्यांना मतदान करण्याकरिता कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अशा पद्धतीची जी उपाययोजना या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि सर्व लगबग तुम्ही पाहताय, जवळपास 859 उमेदवार रिंगणात आहेत आणि कधी नव्हे ते एवढे उमेदवार आज या निवडणुकीत पहिल्यांदाच संभाजीनगरमध्ये उभे राहिलेले. प्रत्येक पक्ष स्वबळावर लढत. आतापर्यंत जर निवडणूक आपण जर पाहिली संभाजीनगरची तर आघाडी आणि महायुती अशा 2 याच्यामध्ये विभागली जायची, मात्र आता प्रत्येकच पक्ष जो आहे तो स्वबळावरती लढत असताना मोठ्या प्रमाणात उमेदवार संभाजीनगरच्या या मनपा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत. प्रत्येकच पक्ष ची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. नेमकं आता मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतं, कुणाला विजयी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रांत.